संगमनेरमध्ये महाराज संग्राम महाराज भंडारे आले, गुलेवाडीला आले, कीर्तन करून गेले. परंतु कीर्तनानंतर जे वेगवेगळा प्रकार झाला की काही लोकांनी रास्ता केला, रास्ता रोको केला. त्यानंतर काही जणांनी त्यावर अनेक व्हिडिओ काढले. काही जणांनी सांगितलं महाराजांना मारहाण झाली. काहींनी सांगितलं महाराज योग्य ते बोलतच होते. काहींनी सांगितलं महाराजांनी अध्यात्मावर बोलायला पाहिजे होतं, धर्मावर बोलायला पाहिजे होतं. आणि नंतर मग काहींनी हिंदुत्वादीचा नारा लावला. हिंदूवर अत्याचार होतो की काय, हिंदू करीत हिंदूचा संगमनेरमध्ये प्रकार करून टाकला. अनेक माजी आमदार, आमदार खासदार किंवा काय तुम्ही म्हणाला आजी आमदार आणि काही महंत, काही आपले हिंदू धर्म तत्वनिष्ठ असे सगळे काही लोक एकंदरीत ह्या संगमनेरला येऊन आपापल्या पद्धतीने त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे. आता हे झालं सगळं खरं, पण खुद्द संगमनेरच्या लोकांना काय वाटतं याच्याबद्दल कोणीच काय बोललं नाही. प्रत्येकाने आपापला परफॉर्मन्स केला, आपापली कला दाखवली, आपापली भाषणं सांगितली, आपापले विचार सांगितले. पण संगमनेरच्या लोकांना काय वाटतं हे कोणी कधीच बोललं नाही आणि हे लोकही शांतपणे हे यांचं बघत राहिलेत. तर आता नेमकं कोण काय बोललं आणि कशा पद्धतीने काय झालं या संदर्भामधला हा एक व्हिडिओ आपण सगळे व्हिडिओ आता एका पाठोपाठ बघणार आहोत आणि तेही तुम्ही बघा, मग त्यानंतर आपण बोलू. सत्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे. संगमनेर तालुका एक अत्यंत शांततेचं, बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे. विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे. हरिनाम सप्ताह ज्यावेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे. आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे. त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत, त्याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको, कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो. एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं. असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं. थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे, तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस, त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम, ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे. याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे. जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे, त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती, विकास कसा मोडता येईल याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत, त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या. मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यावेळेस ज्या गोष्टी होतात, निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा, वाईट साईट भाषणे करायचे, इथलं वातावरण खराब करून टाकायचं. पुन्हा आता निवडणुका आल्यात, ते काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल, तालुक्याचं विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे. माझी संगमनेरकरांना अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली, आपण जो बंधुभाव आहे, आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे. ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. त्याचा कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रसंग समजून घ्या. मान वाटतो संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचा की या जनतेने तो प्रकार हाणून पाडला आणि महाराजांभोवती ते कडक करून उभे राहिले. पण मी आज
बाळासाहेब थोरातांच्या शहरात येऊन संगमनेरमध्ये येऊन त्यांना ठणकावून सांगतोय, बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातल्या एकाही साधू महंत कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केलात तर गाठ तुषार भोसलेशी आहे, हिंदू समाजाशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कायद्याचं राज्य आहे आणि जे राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने प्रत्येक कीर्तनकाराला बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची दडपशाही या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. कीर्तनकार असतील, साधू महंत असतील, बिनदिक्कतपणे धर्माचा प्रचार प्रसार या महाराष्ट्रात करतील. कोणाच्या बापात हिंमत नाहीये. 20 वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठंतरी 8 महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे. आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत, संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय. हे आधी आले, मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली? त्याच दिवशी तुमचे पीए का तिथं बसले? गुलवाडीच्या ग्रामस्थांनी का तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही? संगमनेर शांत आहे, परंतु पराभवामुळे व्यथित झाल्यामुळं मागील 8 महिन्यापासून मला सुद्धा गुप्तचर विभागाचे, गोपनीय विभागाचे माहिती मिळतीये. संगमनेरला शांत करण्याचा प्रयत्न, त्याच्यातून स्वतःची राजकीय पुनर्जीवन करण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. परंतु ही धडपड आमची ही सर्व जनता असेल, हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते असतील, हे अजिबात पूर्ण होऊन द्या. आता ही वक्तव्य बघितलीत आपण, त्यानंतर एक सर्वसामान्य प्रत्येकाचाच वेगवेगळा प्रकार बघितला. संगमनेरमध्ये काही केवळ हिंदूच राहतात अशातला काही भाग नाही आहे आणि संगमनेरमध्येच फक्त निवडणूक झाली अशातला भाग नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा जो एकमेकाची जी कटुता आहे, आजी आमदार माजी आमदार एकमेकाविषयीचं हे जे म्हणजे भाग आहे हा निश्चितच खटकतोय. ते पराभव मान्य करतात, त्यांनी झाला पराभव, तुम्ही निवडून आले, तुम्ही तुमचा एक कार्य करा, विविध कार्य करा, परंतु एकमेकाविषयीची ही जी पद्धत आहे एकंदरीत दृष्टिकोनातून, कारण या आजी आमदाराचे जसे कार्यकर्ते आहेत तसेच कार्यकर्ते माजी आमदाराचे आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाचं मनही दुखवलं जातं. अर्थात येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी आमदार जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये थोडीशी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. तसंच आजी आमदार आहेत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थोडंसं शांत राहायला सांगितलं पाहिजे, कारण शांतत राहिल्याशिवाय तुम्हाला तसं काही करता येणार नाही, ही वस्तुस्थिती. कारण येथे तुम्ही जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने अगदी किरकोळ कामावरून किरकोळ यावरून जर तुम्ही हा प्रकार करत असाल तर तो निश्चितच लांछनास्पद आहे, म्हणजे एक व्यवस्थितरित्या. कारण प्रत्येकाची एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा असते आणि ती पूर्ण होते अशातला भाग नाही आहे. आता ज्यांची सत्ता गेली ते दुःखी असणार हे 100%, परंतु ज्यांच्याकडे सत्ता आली त्यांनी थोडंसं शांतपणे सल्ला आणि सबुरीने घ्यायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे आणि गावाचं, शहराचं, तालुक्याचं वातावरण काही बिघडणार नाही ही एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आलेली पाहिजे. आता एक बघा, एक महत्त्वाचं या आमच्या संदर्भामध्ये हे जे महत्त्वाचं भाष्य करतो, गुलेवाड्याला कीर्तन झालं, हे संग्राम महाराज भंडारे आले, त्यांनी समजा चांगल्या परिस्थितीमध्ये माजी आमदारावर बोलले, आजी आमदारावर बोलले, राजकारणावर बोलले, कशावर बोलले. आपण कोणी कानात बोळे घालून राहायचं का? काही हे असतं, या राजीव गांधीला, आपले ते राहुल गांधीला आणि नरेंद्र मोदीला लोक शिवाय देतात, मग ते काही त्यांच्या संदर्भामध्ये चलतं आहे का? कुत्ता भोगता आहे और हे हत्ती चालत आहे असं पण पाहिजे. आणि परंतु कोणत्याही प्रकारे आजी माजी आमदारांनी या संदर्भामध्ये शक्यतो एकमेकावर टीका न करता एक चांगल्या पद्धतीचं वातावरण गावामध्ये राहील, शहरामध्ये राहील अशी एक व्यवस्था जर केली तर ते सर्वसामान्य माणसाला देखील व्यवस्थितपणे राहील. परंतु कुणावर वरचढ करण्याचा प्रयत्न करण्याचा येथे लागत नाही. यामध्ये काही लोकांना दुःख झालं असेल, काही लोकांना की ज्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांचे जे समर्थक आहेत त्यांना, परंतु बाकीच्या लोकांना त्यामध्ये काही घेणं नाही. असे अनेक महाराज येतात जातात, तसंच अनेक कीर्तनं होतात जातात आणि अशा अनेक
ठिकाणी अनेक प्रकार होतात जातात, परंतु त्याचं एवढं बबराव किंवा गवगवा करणं हे काही योग्य नाही. यामुळे संगमनेरचं नाव निष्कारणच वेगळ्या प्रकारे होतं हे लक्षात ठेवायला हवं. ATM न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.